नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण इयत्ता 9वी विज्ञानातील पाठ क्रमांक 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान अगदी सोप्या भाषेत आणि कमी वेळात समजून घेणार आहोत। हा चॅप्टर पाहिला की सुरुवातीला काही शब्द थोडे कठीण वाटतात, जसे की ICT, कम्प्युटर जनरेशन, रॅम, रोम, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, डाटा, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, CDAC आणि परम। पण काळजी करू नका, आपण हे सगळे शब्द आपल्या रोजच्या जीवनातील छोट्या उदाहरणांमधून समजून घेणार आहोत। आणि या चॅप्टरचे डिटेल नोट्स देखील मी तयार केले आहेत। त्यामध्ये महत्त्वाच्या व्याख्या, मुद्दे आणि परीक्षेसाठी उपयोगी माहिती व्यवस्थित दिली आहे। नोट्सची फ्री डाउनलोड लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। चला तर मग आजच्या या पाठाला सुरुवात करूया। माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे ICT। सगळ्यात आधी पाहूया ICT म्हणजे काय। समजा आपल्याला काही माहिती हवी आहे, आपण गुगलवर सर्च करतो, यूट्यूबवर व्हिडिओ पाहतो, मित्राला मेसेज करतो किंवा एखाद्या वेबसाईटवर माहिती वाचतो। मिळालेली माहिती मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये सेव्ह करतो आणि ती दुसऱ्याला पाठवतो। म्हणजे माहिती मिळवणे, साठवणे, तिच्यावर प्रक्रिया करणे आणि दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे, या सगळ्या कारणांसाठी टेक्नॉलॉजी वापरली जाते। यालाच माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे ICT म्हणजेच इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असे म्हणतात। सोपं लक्षात ठेवा की माहितीशी संबंधित कारणांसाठी वापरली जाणारी टेक्नॉलॉजी म्हणजे ICT। आता इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया। आज रोज नवीन माहिती तयार होते, नवीन रिसर्च, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन ॲप्स, नवीन वेबसाईट्स आणि नवीन डाटा सतत तयार होत असतो। म्हणजे माहिती खूप वेगाने वाढते। यालाच इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन म्हणजे माहितीचा विस्फोट म्हणतात। एवढी मोठी माहिती व्यवस्थित मिळवण्यासाठी, साठवण्यासाठी आणि वापरण्यासाठी ICT खूप उपयोगी ठरतं। ICTची साधने। आता ICT साठी कोणकोणते साधने वापरली जातात तर कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, रेडिओ, टेलिव्हिजन, इंटरनेट, ईमेल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशा अनेक साधने वापरतात। उदाहरणार्थ मोबाईलच्या मदतीने आपण माहिती सर्च करू शकतो, मेसेज पाठवू शकतो आणि व्हिडिओ कॉल करू शकतो। कम्प्युटरमध्ये माहिती तयार करून सेव्ह करता येते। रेडिओ आणि टेलिव्हिजन मधूनही माहिती मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचते। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, ICT म्हणजे फक्त कम्प्युटर नाही, माहिती आणि कम्युनिकेशनसाठी वापरली जाणारी अनेक साधने ICT मध्ये येतात। आता ICT मधील एक महत्त्वाचं साधन आहे कम्प्युटर। आजचा कम्प्युटर छोटा आणि खूप वेगवान आहे, पण सुरुवातीचे कम्प्युटर असे नव्हते। पूर्वीचे कम्प्युटर खूप मोठे आणि जास्त वीज वापरत होते। कम्प्युटरच्या विकासाने मुख्यतः 5 जनरेशन्स म्हणजे 5 पिढ्या सांगितल्या आहेत। पहिल्या जनरेशन मध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स वापरले जात होते। हे खूप मोठे होते, त्यामुळे कम्प्युटर मोठे होते, जास्त वीज वापरायचे आणि खूप हीट तयार व्हायची। नंतर टेक्नॉलॉजी सुधारत गेली, कम्प्युटर छोटे, वेगवान आणि अधिक शक्तिशाली होत गेले आणि आज आपण आधुनिक कम्प्युटर वापरतो। म्हणजे सुरुवातीच्या मोठ्या कम्प्युटर पासून आज छोट्या आणि पॉवरफुल कम्प्युटर पर्यंत टेक्नॉलॉजी मध्ये खूप बदल झाला। आता आपण जाणून घेऊया की कम्प्युटर कसा काम करतो। यासाठी एक सोपं उदाहरण घेऊ। समजा कॅल्क्युलेटर मध्ये आपण 25 + 30 टाकलं, आपण कॅल्क्युलेटरला नंबर दिले, हा झाला इनपुट। कॅल्क्युलेटरने नंबरची कॅल्क्युलेशन केली, ही झाली प्रोसेसिंग आणि आपल्याला आन्सर मिळाला 55, हा झाला आउटपुट। म्हणून कम्प्युटरची बेसिक वर्किंग 3 शब्दात लक्षात ठेवा: इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट। इनपुट म्हणजे कम्प्युटरला माहिती देणे, प्रोसेसिंग म्हणजे त्या माहितीवर कम्प्युटरने काम करणे आणि आउटपुट म्हणजे त्याचा रिझल्ट मिळणे। आता कम्प्युटरचे इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट युनिट्स हे आपण जाणून घेऊया। तर कम्प्युटरला माहिती देण्यासाठी इनपुट युनिट वापरली जातात। कीबोर्ड हे एक इनपुटचे एक सामान्य उदाहरण आहे। आपण कीबोर्डवर काही टाईप केलं की ती माहिती कम्प्युटरमध्ये जाते। प्रोसेसिंग मध्ये असलेल्या माहितीवर कम्प्युटर कॅल्क्युलेशन, कंपॅरिझन आणि इतर काम करतो। यासाठी प्रोसेसर महत्त्वाचा असतो। प्रोसेसरमध्ये ALU म्हणजेच अरिथमॅटिक लॉजिक युनिट आणि कंट्रोल युनिट यांसारखे भाग असतात। ALU चा उपयोग गणिती आणि लॉजिकल कामांसाठी केला जातो आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर रिझल्ट आपल्याला स्क्रीनवर किंवा प्रिंटर मधून मिळतो। म्हणून स्क्रीन आणि प्रिंटर ही आउटपुटची उदाहरणं आहेत। आता आपण जाणून घेऊया मेमरी, रॅम आणि रोम यांच्याबद्दल। तर कम्प्युटरमध्ये माहिती साठवण्यासाठी मेमरी वापरली जाते। कम्प्युटरमध्ये इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी असे प्रकार सांगितले आहेत। आता इंटरनल मेमरीमध्ये 2 महत्त्वाचे शब्द म्हणजे रॅम आणि रोम। रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी। कम्प्युटरवर आपण काम करत असताना प्रोग्राम्स आणि डाटा वापरण्यासाठी रॅम उपयोगी पडते। कम्प्युटर बंद केले की रॅममधील टेम्पररी माहिती टिकत नाही। म्हणून सोपं लक्षात ठेवा,
रॅम म्हणजे कम्प्युटर चालू असताना कामासाठी वापरली जाणारी मेमरी. आता रोम म्हणजेच रीड ओनली मेमरी. यातील माहिती मुख्यतः वाचण्यासाठी असते आणि त्यात सहज बदल करता येत नाही. आता आपण ऑपरेटिंग सिस्टम बद्दल ही माहिती घेऊ. तर आपण कम्प्युटरवर फाईल ओपन करतो, फोटो पाहतो, डॉक्युमेंट तयार करतो, अनेक वेगवेगळी कामं करतो. ही सगळी काम व्यवस्थित चालण्यासाठी कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टम असतं. म्हणजे युजर आणि कम्प्युटर यांच्यात काम करण्यासाठी मदत करणारी सिस्टम म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम. यामध्ये डिस्क ऑपरेटिंग सिस्टम याचाही उल्लेख आहे. आता प्रोग्राम, डाटा आणि इन्फॉर्मेशन हे 3 शब्द अगदी सोपे आहेत. प्रोग्राम म्हणजे कम्प्युटरला एखादं काम कसं करायचं हे सांगणाऱ्या इन्स्ट्रक्शन्स. डाटा म्हणजे कच्ची माहिती, उदाहरणार्थ विद्यार्थ्यांची नावं आणि मार्क्स. या डाटावर आपण प्रोसेसिंग केली आणि ॲव्हरेज किंवा रिझल्ट काढला तर आपल्याला उपयोगी माहिती मिळते. तिला इन्फॉर्मेशन म्हणतात. तर लक्षात ठेवा, डाटा, त्याच्यानंतर प्रोसेसिंग आणि त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन. तर आता आपण जाणून घेऊया की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यामध्ये काय फरक आहे. तर कम्प्युटरचे 2 महत्त्वाचे भाग म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे कम्प्युटरचे जे पार्ट्स आपण पाहू शकतो किंवा टच करू शकतो त्यांना हार्डवेअर म्हणतात. उदाहरणार्थ कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, प्रिंटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक पार्ट्स. सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटरला काम करण्यासाठी लागणारे प्रोग्राम आणि इन्स्ट्रक्शन्स. उदाहरणार्थ ऑपरेटिंग सिस्टम, मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉइंट. म्हणून अगदी सोपं समजून घ्या, हार्डवेअर म्हणजे जे आपण टच करू शकतो आणि सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटरला काम करण्यासाठी लागणारे प्रोग्राम्स. आता याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणजे काय, आपण आता ते बघूया. वर्डचा उपयोग डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी केला जातो. यामध्ये आपण टेक्स्ट टाईप करू शकतो, फॉन्ट बदलू शकतो, टेक्स्ट मोठा किंवा छोटा करू शकतो, बोल्ड करू शकतो आणि डॉक्युमेंट व्यवस्थित तयार करू शकतो. मॅथमॅटिकल इक्वेशन्स लिहिण्यासाठी इन्सर्ट इक्वेशन हा ऑप्शन वापरला जातो. म्हणून वर्डचा उपयोग डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी होतो. आता मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काय, तर हे समजा की आपल्याकडे विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत किंवा महिन्याचा खर्च आहे किंवा टेम्परेचरची माहिती आहे. हा डाटा व्यवस्थित ठेवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल उपयोगी आहे. एक्सेल मध्ये डाटा वेगवेगळ्या सेल्स मध्ये भरता येतो. कॅल्क्युलेशन करण्यासाठी फॉर्म्युला वापरता येतात. फॉर्म्युला सुरू करताना बरोबर हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ बरोबर A1 + B1. एक्सेल मध्ये डाटाचा ग्राफ किंवा चार्ट सुद्धा तयार करता येतो. यामुळे मोठा डाटा समजायला आणि कम्पेअर करायला सोपं होतं. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. समजून घ्या की आपल्याला क्लासमध्ये एखाद्या टॉपिकवर प्रेझेंटेशन द्यायचं आहे. तर पॉवर पॉइंट मध्ये स्लाइड्स तयार करता येतात. त्यामध्ये टेक्स्ट, इमेजेस, डिझाईन आणि अॅनिमेशन टाकता येतात आणि नंतर स्लाइड शो करून प्रेझेंटेशन दाखवता येतो. म्हणून पॉवर पॉइंट हे प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी वापरता येतो. आता आपण कम्प्युटर फील्डमधील करिअर ऑपॉर्च्युनिटीज बघूया. तर कम्प्युटर आवडत असेल तर पुढे अनेक क्षेत्रांमध्ये करिअर करता येतं. जसे की सॉफ्टवेअर फील्डमध्ये ॲप्स आणि सॉफ्टवेअर तयार करता येतात. हार्डवेअर फील्डमध्ये कम्प्युटरचे पार्ट्स, टेस्टिंग, मेंटेनन्स आणि सर्व्हिसिंग यांसारखी काम करता येतात. ट्रेनिंग फील्डमध्ये इतरांना कम्प्युटर आणि सॉफ्टवेअर शिकवता येतात. आणि मार्केटिंग फील्डमध्ये कम्प्युटर आणि ॲक्सेसरीजची मार्केटिंग करता येते. म्हणजे कम्प्युटर फील्डमध्ये फक्त कोडिंगच नाही, यामध्ये अनेक वेगवेगळे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आता सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये ICTचा वापर कसा होतो ते आपण बघूया. तर समजा एखाद्या सायंटिस्टला दुसऱ्या देशातील रिसर्चची माहिती हवी आहे. तो इंटरनेटच्या मदतीने ती माहिती मिळवू शकतो. ईमेल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सच्या मदतीने दुसऱ्या ठिकाणच्या सायंटिस्ट सोबत बोलता येतं. वेदरचा अंदाज घेण्यासाठी ICTचा उपयोग होतो. टेम्परेचर, प्रेशर, रेनफॉल आणि विंड यांसारख्या डाटांवर कम्प्युटरच्या मदतीने प्रोसेसिंग केली जाते. त्यामुळे पुढे हवामान कसं असेल याचा अंदाज घेता येतो. तसंच सायन्स मधले काही कठीण कन्सेप्ट समजण्यासाठी अॅनिमेशन आणि सिम्युलेशन वापरता येतात. आता CDAC म्हणजे काय, तर चॅप्टर मधला शेवटचा भाग आहे CDAC म्हणजे सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग. ही भारतातील ॲडव्हान्स कम्प्युटिंग क्षेत्रात काम करणारी महत्त्वाची संस्था आहे. CDACने भारतातील कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या विकासामध्ये महत्त्वाचं काम केलं आहे आणि याच संस्थेच्या मदतीने भारताने परम नावाचा सुपर कम्प्युटर तयार केला. तर परम हा सुपर कम्प्युटर तयार करण्यामध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर यांचे महत्त्वाचे योगदान होते. सुपर कम्प्युटर खूप मोठ्या आणि कठीण गणना खूप वेगाने करू शकतो. त्याचा उपयोग स्पेस रिसर्च, वेदर, मेडिकल फील्ड, इंजिनिअरिंग, भूगर्भाचा अभ्यास, तेल साठ्याचे संशोधन आणि मिलिटरी फील्ड अशा अनेक ठिकाणी केला जातो.
सीडॅक आणि परम हे भारताच्या कम्प्युटर टेक्नॉलॉजीमधील महत्त्वाचे उदाहरणं आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला इयत्ता 9वी विज्ञान पाठ क्रमांक 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा हा पूर्ण चॅप्टर आपण सोप्या भाषेत समजून घेतला. यामध्ये आपण ICT, इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन, कम्प्युटर जनरेशन्स, इनपुट प्रोसेसिंग आणि आउटपुट, मेमरी, रॅम आणि रोम, ऑपरेटिंग सिस्टम, डाटा इन्फॉर्मेशन, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, करिअर ऑपॉर्च्युनिटीज, सायन्समधील ICT आणि सीडॅक, परम हे महत्त्वाचे टॉपिक्स पाहिलेत. नोट्सची फ्री डाउनलोड लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये जा, नोट्सवर क्लिक करा आणि ते फ्रीमध्ये डाउनलोड करून ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांबरोबरही हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.